जीवन उभं राहावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शकांना आणि सार्वजनिक जीवनातले माझ्या आपण सगळे सहकारी शरद भोसले सरांच्याबद्दल बोलताना मी 2 आधार घेतले. पहिला आधार म्हणजे त्यांच्याशी माझा असलेला प्रत्यक्ष संपर्क. इस्लामपूरमध्ये गुरुकुला आल्या दाभोळे सरांनी पालकांचा परिचय करून दिला की हा आमचा शरद जे प्राचार्य आहे या शब्दात त्यांच्या आणि त्यांच्या निधनानंतर अण्णा दीपा देशपांडे आणि अनिल खटावकर यांनी शरदाचं चांदणं नावाचा एक अंक प्रकाशित केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मी त्या अंकामध्ये काय आहे हे थोडक्यात सांगेन आणि मग दुसरा मुद्दा की शरद भोसले सर हे अस्सल देशी शिक्षण विचारावरती पोचलेले वृत्तीशील विचारावर कसे होते ते मांडले. ते सगळं करताना आपल्या सगळ्यांना पुढे असणारे लग्नाचे मुहूर्त त्या सगळ्या बाबींचा मी विचार करेन. अण्णांनी सांगितलं की वाक्याला फार माणसं लागतात. धर्मवीरांनी मी कर्तृत्वाची कार्यशाळा घेतो. त्या पब्लिक स्पीकिंगचा एक बेसिक नियम असा आहे की साधारणपणे ऐकायला कमीत कमी 4 माणसं असली तरी त्याला भाषण असतं. त्यामुळे पब्लिक स्पीकिंगच्या नियमानुसार आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे. आणि मी इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आमचं डिपार्टमेंट सुरू झालं त्यावेळेला 4 मुलं असायची आणि एक होती त्यापैकी ती कायम गैरहजर असेल. त्यामुळे 3 विद्यार्थ्यांच्यावरती मी वर्षभर शिकवतो. त्यामुळे माणसं हा आपल्या तक्रार नाही. तुमची तक्रार असण्याची शक्यता आहे कारण बाकीची जी माध्यमं आहेत रेडिओ गाणं नाही आवडलं आपल्याला स्टेशन बदलता येतं. TV कार्यक्रम नाही आवडला आपल्याला चॅनल बदलता येतं. एवढ्या कमी संख्येनं थेट माझ्यासमोर असल्यामुळे आपल्याला मधून उठून जाता येणार नाही. एवढी एक प्राथमिक गरज सोडली तर बोलण्यासाठी आपल्याकडचं वातावरण हे चांगलं आहे. तर आता ह्या अंकावरनं असं दिसतंय की शरद भोसले सर हे 16 एप्रिल 1949 त्यांचा जन्म आहे आणि 14 जुलै 2003 त्यांचा मृत्यू आहे. याचा अर्थ त्यांना 54 वर्षाचं आयुष्य लाभलं. यात पण ते MA शिवाजी विद्यापीठामध्ये पहिल्या गेले होते. त्यानंतर त्यांनी इतिहासामध्ये अर्थशास्त्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये असं 4 विषयामध्ये MA केलं. त्यांची MPhilची जी पदवी आहे त्यासाठी शोधनिबंध म्हणजे आता त्यांनी सांगितलं की ते खूप इतक्या आध्यात्मिक होते की देवभोळेपणाचा आक्षेप घेता यावा. पण त्यांच्या MPhilच्या शोधनिबंधाचा विषय सावंतसाहेब नामदेव सरांची कविता असा होता. म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या काळामध्ये जी माणसं शिकली त्यांची एक मुख्य प्रेरणा अशी आहे म्हणजे अगदी फार तुम्ही गाडगेबाबांच्यापासून बॅरिस्टर PG पाटलांच्यापर्यंत जरी उदाहरणं घेतली किंवा आंबेडकरांच्यापासून तर भूक ही प्राथमिक प्रेरणा आहे आपल्या शिक्षणाची. आपलं दारिद्र्य हटवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण हा त्या काळामध्ये रोड होता आणि त्या काळामध्ये लोकांना पटकन नोकऱ्या पण मिळत होत्या. त्यामुळे ह्या भुकेला प्रेरणा स्थान म्हणून ते सुरुवातीला क्लासिकल शिक्षणमध्ये गणित आणि विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम करायला लागले आणि पुढे त्यांच्या करिअर डेव्हलपमेंटमुळे ते कासेगावच्या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले, आष्टा कॉलेजचे प्राचार्य झाले आणि आता अंमलात ज्या ज्या संस्था तयार होतात म्हणजे साहित्य परिषद असेल, नाट्य परिषद असेल, राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी असेल किंवा राजाराम बापू आणि जयंत पाटलांशी संबंधित जे काही टेक्स्ट तयार करायचं असेल, जे काही लिहायचं असेल हे लिहिण्यामध्ये भोसले सरांचा वाटा हा निर्णायक स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या ज्या साहित्य परिषदेमध्ये आपण कार्यक्रम घेतोय त्याचे दीर्घकाळ ते अध्यक्ष होते आणि आव्हानांचं त्यांच्याबद्दलचं एक लाडकं नाव होतं. प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं. तर आव्हानांनी त्यांचा उल्लेख कधीही शरद असं केला नाही तर ते त्यांना प्राचार्य त्याच नावानं हाक मारायचे. असे ते आव्हानांचे लाडके प्राचार्य होते आणि त्यांनी संपादनाचे त्याला एक उपजत खोड म्हणा किंवा हौस होती. म्हणजे डॉक्टर घोरपडे त्यांचे फॅमिली डॉक्टर तेव्हा या घोरपडे डॉक्टरांच्या वरती एक अक्षय नावाचा अंक निघालेला होता आणि ह्या अंकाचं अक्षय डॉक्टर शिवाजी घोरपडे व्यक्तिदर्शन या ग्रंथाचं संपादन करताना
आज त्या लेखाला मंजुरी देण्याची जी जबाबदारी ही सध्या आपल्याकडून प्रामुख्यानं धर्मवीर पाटलांच्यावरती असते. ही जबाबदारी त्यांनी त्या काळामध्ये नेत्यानं पार पाडलेली आहे. शिवाय त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीची आम्हाला भरपूर उदाहरणं सांगितली. आता इस्लामपूरमध्ये जे नामदेव मंदिर उभं आहे त्याची अंबाबाईच्या देवळात प्राथमिक बैठक घेण्यापासून ते मंदिर उभारणीपर्यंत त्याच्या अलीकडच्या बाजूला जे गणपतीचं मंदिर आहे ते मंदिर उभा करण्याचं काम असेल, ह्या सगळ्या ठिकाणी उभारणी करण्यामध्ये हा मनुष्य व्यस्त राहिला. लांब कशाला? भोसले सरांच्या मुलांची नावं जरी बघितली, श्रद्धा आहे, श्रीकांत आहे, भक्ती आहे, शिवप्रसाद आहे, ही सगळी आध्यात्मिक क्षेत्रातली नावं आहे. म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्वाचा कर्ज होता तो आध्यात्मिक होता. आणि मला वक्तृत्वाचा अभ्यास करत असल्यामुळे आवडलेला त्यांचा महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे त्यांचं जे स्वागत आणि प्रस्ताव नेण्यासारखं आणि ते कमी वेळात करायचे आणि मुद्देसूद करायचे. कारण प्राध्यापक नाशिक फडकेने असं म्हटलेलं आहे, व्यासपीठाचे 3 शत्रू आहेत: स्वागत प्रस्ताव करणारा, समारंभाचा अध्यक्ष आणि आभार मानणारा. तर अशोक जैन नावाचे पत्रकार आहेत, त्यांनी 4था शत्रू सांगितलेला आहे की कॉम्पियर म्हणजे निवेदन करणारा तो एक 4था शत्रू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाषणाला गेल्यावर एका मुलीने असं सांगितलं की जर समारंभाचा प्रमुख पाहुणा हा देखील महत्त्वाचा शत्रू आहे. मी म्हटलं का? तर तो म्हणजे भयंकर शत्रू आहे, त्यामुळे तो एक शत्रू आहे. तर ह्या व्यासपीठाच्या शत्रूंना व्यासपीठाचे मित्र बनवण्याची जी मोहीम आहे त्या मोहिमेकडे भोसले सरच्या आग्रहाने शिकणार होते. कारण कुठल्याही विषयाचा अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नाही. परवा तुम्हाला सांगितलं की घरात अजून अशी काही पाकिट आहे की जेव्हा सर कुठेतरी प्रवचनाला जायचे असतील त्यावेळेला त्यांच्या काढलेल्या नोट्स आहेत, म्हणजे हे डॉक्युमेंटेशन आहे की त्या प्रवचनाच्या नोट्स त्यांच्याकडे घरी आहे. म्हणजे त्या अभ्यास केल्याशिवाय बोलत नव्हते. आणि म्हणजे फार कमी लोकांच्याकडे असणारा दुर्मिळ गुण त्यांच्याकडे एक होता, तो म्हणजे त्यांचा हस्ताक्षर खूप चांगलं होतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे हस्ताक्षर असे असतात की ते राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची पाळी येते. किंवा काही वेळेला ते अक्षर असं असते की एखादी मुलगी नुकतीच पावसात भिजून आली असावी आणि ती वहीवरून जात असावी, अशी काही लोकांचे अक्षर असतात. तर त्यांचं अक्षर अतिशय वळणदार होतं. ते प्रवचन करत, ते मराठीचे असल्यामुळे संत साहित्याचे अभ्यासक होते. मराठीच्या माणसाला हा एक प्लस पॉईंट आहे की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य असल्यामुळे इन्व्हेरिएबली व्याख्यानातला पहिला प्रकार निवडताना प्रवचन हे मीच म्हणत नाही. प्राध्यापक राम शिवळकरांनी तारखांचे गाणं म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मी वक्ता कसा झालो असा एक लेख आहे. आणि त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की मी वक्ता झालो याचं कारण ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी येणारे श्रोते, ते श्रोते वक्त्यावरच्या विश्वासापेक्षा देवावरच्या श्रद्धेपोटी ऐकायला आलेले असतात. आणि भविष्याला व्याख्यान मंडळाच्या मार्फत मराठवाड्यावर अशी व्याख्यानं दिल्यामुळे मी वक्ता म्हणून घडलो. तेव्हा असं भोसले सरांना वक्ता म्हणून त्यांनी घडवलं आहे. या अंकामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सरांचे लेख दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं ट्रेन फिलॉसॉफर गाईड असा सरांचा उल्लेख केलेला आहे. तर त्यांच्या कन्येनं लिहिलेला संदेश महत्त्वाचा आहे. श्रद्धा पेटकरने असं म्हटलेलं आहे वडिलांच्याबद्दल, पप्पा इन माय फ्रेंड विथ हूम आय कॅन शेअर एव्हरीथिंग. म्हणजे बाप म्हणून एवढा विश्वास त्याने मिळवलेला आहे. आणि मग पुढचा उत्तराचा जो भाग आहे त्या अंकामधला, त्यामध्ये त्यांची एक मुलाखत आहे. आकाशवाणीवरची 3 भाषणं आहेत. त्या 3 भाषणामध्ये एक संत रामदासांच्याबद्दलचं भाषण आहे. या भाषणामध्ये रामदासांच्या कर्तृत्वाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दासबोध हा प्रपंच आणि परमार्थ साधणारा ग्रंथ कसा आहे, म्हणजे अगदी 205 मानांच्या श्लोकामध्ये जनाला बोध करणारे निवडक श्लोक देखील त्यांनी निवडलेले आहेत. तर सर्वस्पर्शी राजकारणी यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचं दुसरं भाषण आहे. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आपल्या केडेनिपाणी गावचे एक कवी आहेत, जनकवी पी सावळाराम, यांच्याबद्दलचं रेडिओवरचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांच्या असंख्य ओळी त्यांनी कोट केलेल्या आहेत. तेव्हा अंकाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा आपल्याकडे प्रयत्न झालेला आहे.
आता माझा दुसरा मुद्दा जो आहे की त्या देशी विचारांचा पाठपुरावा करणारे कृतीशील विचारवंत होते ते कशावर तर तुम्ही बघा आज पण आपण साधारणपणे 40च्या वरच्या माणसाला हा प्रश्न विचारला की तुमची आई पदवीधर आहे का तर त्याचं उत्तर हमखास नकारार्थी येतं हे मी अनेक ठिकाणच्या सभामध्ये अनुभवलेलं आहे. तेव्हा हे का असं उत्तर येतं आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे काही प्राचुर्भाव वाटत नव्हतं का पण आपली आई पदवीधर नाही याचं कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होतं. आपली शिक्षण व्यवस्था पूर्वीची ही अभिजात वर्गाच्या हातामध्ये होती. याचा अर्थ स्त्रिया आणि शूद्रांना शिक्षण मिळत नव्हतं. ती परिगावरची माणसं तशीच राहत होती. याचा अर्थ बहुजन समाज काहीच काम करत नव्हता असा तर होत नाही. म्हणजे शाळेतनं जाणाऱ्या निरीक्षण माणसाने अजेंडा वेरूळची निधी निर्माण केली. ताजमहाल शाहजहाननं बांधला हे टेक्निकल उत्तर आहे. खरं आपल्या कलाकार दोंडी यांनी त्या ताजमहालची उभारणी केली. अनेक राजवाडे बांधले, अनेक आकर्षक मंदिरं बांधली. म्हणजे तुमच्या माझ्या निरीक्षण पूर्वजांनी आपल्याकडचा हा जो संस्कृतीची चाकण चालवण्याचा उद्योग आहे हा आतंकपणे न कंटाळता केलेला आहे. पण झालं काय त्यांना औपचारिक शिक्षण नव्हतं. ह्यांना औपचारिक शिक्षण नव्हतं की औपचारिक शिक्षण केव्हा सुरू झालं आपल्या देशामध्ये तर ब्रिटिशर भारतात जेव्हा आले आणि त्यांची सत्ता पूर्ण आली पेशवाई संपुष्टात आली आणि मग त्यांचा राज्यकारभार सुरू झाला. या राज्यकारभारामुळे दोन परिणाम झाले. पहिला परिणाम सकारात्मक आहे. तो सकारात्मक परिणाम काय आहे की या ब्रिटिश राजवटीमुळे विचाराला शिकायला माणसाला संधी मिळाल्यामुळे माणसं बोलायला लागली. हे सुद्धा संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र आणि बंगाल या दोन प्रांतांमध्ये शिकून शाही झालेली माणसं आहेत ती व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागली. अगदी रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं त्या पारितोषिकाची सगळी रक्कम रवींद्र टागोरांनी आपली जी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये देताना आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहावं, त्यांनी संगीत शिकावं, त्यांनी चित्रकला शिकावी अशा प्रकारचे रचनात्मक संस्थात्मक प्रयत्न करणारी माणसं हळूहळू आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला लागली. आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी माणसं जी आहेत ती प्रामुख्यानं पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन प्रांतांच्यामधनं उठाव सुरू झाला की शिकलेली पिढी व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागली. आणि दुसरा वाईट परिणाम कुठला झाला तर त्यांच्याकडच्या मेकॉलेने एक सिद्धांत मांडला. त्याला म्हणायचं फिल्टरेशन थिअरी. फिल्टरेशन थिअरी म्हणजे मराठीमध्ये झिरपणीचा सिद्धांत. झिरपणीचा सिद्धांत म्हणजे तुम्ही वरच्या अभिजात वर्गाला शिकवा आणि अभिजात वर्गाला शिकवलं की खालच्या वर्गामध्ये शिक्षण आपोआप झिरपत जाईल. आता शिक्षण आपोआप झिरपत जाईल ह्या व्यवस्थेला खरं काही होणार नव्हतं. कारण का मेकॉले त्यामध्ये त्याच्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हणतो की आपल्याला प्रशासन चालवण्यासाठी लागणारे कारकून निर्माण व्हावेत अशाच प्रकारचं शिक्षण फक्त आपल्याकडे गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचं शिक्षण आपल्याला दिलं जात होतं. आणि ते सुद्धा मग काय झालं त्या काळातला पुढारलेला जो अभिजात वर्ग आहे तोच त्या सगळ्या गोष्टींचे फायदे घेत होता आणि बहुजन समाज जो आहे त्या शिक्षण व्यवस्थेपासून सातत्यानं बाजूला राहत होता. म्हणजे मग या मर्यादित शिक्षणामुळे का होईना झालं काय 15व्या आणि 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे रिनायसान्स म्हणजे ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची चळवळ आणि दुसरा मुद्दा म्हणजे रिफॉर्मेशन धर्मसुधारणेची चळवळ. हे जे युरोपमध्ये 15व्या आणि 16व्या शतकामध्ये झालं त्या आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी औपचारिक शिक्षणाची व्यवस्था सुरू केल्यानंतर झालं. आणि मग त्यातनं ह्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी माणसं होती त्यामध्ये कोण होतं तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा नाव घेतो ते महात्मा फुलेंचं नाव घेतो. महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं, स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, पुण्यामध्ये काही शाळा सुरू केल्या आणि शिक्षण विस्ताराच्या कामात खूप शिक्षक पुढे असतात हे दाखवणारा पायोनियरिंग एफर्ट म्हणजे महात्मा फुलेंचा आहे. छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण यासाठी घेतो की संस्थानिकांच्या नवलकथा नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे शाहू महाराजांचे समकालीन संस्थानिक देशात काय करत होते
तर कुणी पत्रिका छापून कबुतरांची नगरी लावत होते, कुणी कुत्र्यांची नगरी लावत होते, कुणी दुधाला आंघोळ करत होते, कुणी तुपाला आंघोळ करत होते, कुणी मधाला आंघोळ करत होते। या काळात पु ल देशपांडे असं म्हणतात की आपल्या गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान टाकून काम करणारा हा छत्रपती शाहू महाराज। आणि त्यांनी प्राथमिक शिक्षणावरती लक्ष दिलं। किती दिलं एक उदाहरण सांगतो। 1917 साली कोल्हापूरच्या संस्थानामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केली। ही 1 लाख रुपयाची तरतूद ही त्या काळातल्या गुजरात आणि उर्वरित महाराष्ट्र जो आहे या सगळ्या राज्यापेक्षा 1 लाख रुपये प्राथमिक शिक्षणाची तरतूद ही जास्त। म्हणजे बडोद्याचे सयाजीराव महाराज हेच काम करत होते आणि यांच्या प्रेरणेनं त्यांनी शाहू महाराजांनी म्हणजे शाळा पहिल्यांदा देवळात चालू केल्या। देऊळ हा प्रकार असा आहे की पूर्वीपासून ते अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र आहे। भजन कीर्तन तिथं व्हायचे, त्यामुळे देवळात शाळा चालू केल्या। आज शाहूवाडी तालुक्यामध्ये देवळात शाळा चालू केल्यावरती मास्तर पाठवल्यावरती अशी नोंद आहे की काही गावकऱ्यांनी मास्तरांना खिसा चाचपून बघितला की तू शाळा आणलीस तू नेमकी कुठे ठेवलीस म्हणून। म्हणजे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी शिक्षण पोचवायचा प्रयत्न केला। वसतिगृह जातनिहाय कोल्हापूरला सुरू केली आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आसाम नरहर पुरंदकर ज्या कर्नल भाऊराव पाटलांचा उल्लेख करतात त्या भाऊरावांनी यांच्याही पुढे एक पाऊल टाकलं आणि जाती म्हणजे पुण्याची स्त्री शिक्षणाला सुरुवात केली, कर्व्यांनी काम केले। टिळक आगरकर त्या शहरी मंडळींनी शहरात शिक्षण विस्ताराचं काम केलं। त्याला बॅरिस्टर पी जी पाटील नागरी विचारवंत म्हणतात आणि हे जे फुले शाहू आंबेडकर ही आपली प्रेरणा आहे। आंबेडकरांचं किती लक्ष असायचं, शास्त्रीय नावाचे त्यांचे ग्रंथपाल होते। त्यांनी अशी आठवण दिलेली आहे की विविध महाविद्यालयामध्ये लोकांचा प्राध्यापकांचा जर पगार वाढवायचा असला तर त्या प्राध्यापकांना इन्क्रिमेंट देताना वर्षभरामध्ये किती पुस्तकं वाचली त्याची नोंद पाहावी आणि मग इन्क्रिमेंट द्यावी। सुदैवानं आपल्याकडे हा नियम आलेला नाही म्हणून आपण सगळे वाचलेलो आहोत। तेव्हा या पद्धतीनं त्यांचं शिक्षणावरती बारीक सारीक लक्ष व्हायचं। तिथंच मला सांगायचं या परंपरेत शरद भोसले जर कुठं असतात शरद भोसले जर बघायला मी सांगितलं तुम्हाला की प्रामाणिकपणे जे काम करायचं आहे ते वाचायचं। अगदी इंग्रजचे नसताना देखील 2004 साली पहिलं नॅक आलं तर त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कालावधीमध्ये त्या नॅकच्या रिपोर्टवरती हात फिरवण्यामध्ये ते व्यस्त होते। तेव्हा कर्वेरांनी 1 स्टेप आहे म्हणून त्यांनी काय केलं, सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणून एका वसतिगृहामध्ये ठेवलं। कर्वेरांच्या प्रयोगामुळे जात महाराष्ट्रातली पूर्ण नष्ट झाली असं मला अजिबात दावा करायचा नाही। पण कारण जे आपण बघतो ना पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक एका वारीमध्ये एकत्र जातात। वेशीच्या बाहेर पडताना वेशीत आले की पुन्हा आपापल्या जातीच्या कोशामध्ये जातात। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी मंडळींचा पुरोगामीपणा सुद्धा काही वेळा प्रश्नार्थक रूपात विचारला पाहिजे। कारण एका बाजूला आपण म्हणणार आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणणार की जातीची जी व्यवस्था आहे ती संपून टाकली पाहिजे, मोडून टाकली पाहिजे। दुसरी मागणी आपण लगेच असते की आमची जात न्याय नोंद करा। जात न्याय नोंद केल्यानंतर जात मोडणार कोण हा एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो। तेव्हा हे रिफॉर्मेशन आणि रेनेसांचं युग या विचारवंतांनी महाराष्ट्रामध्ये जे सुरू केलं त्या विचारांचे कसं आहे हे 1 to 1 डायरेक्ट रिलेशन आपल्याला दाखवता येत नाही, पण त्या विचारांचे पायी जी पिढी वाढली त्या पिढीचे शरद भोसले सर हे एक प्रतिनिधी होते। आता तुम्ही म्हणून कशावर तर त्याला पण माझ्याकडे पुरावा आहे की त्यांची मुलाखत घेतलेली आहे अलका पटेल नावाच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना आपल्या अंकामध्ये। त्या मुलाखतीमध्ये शरद भोसले सरांनी काय काय सांगितले बघा की तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या बद्दल काय म्हणायचं तर त्या असं म्हणतात की हल्लीचे कर्मचारी म्हणजे त्या काळातले 2003च्या पूर्वीचे हक्काबद्दल जागरूक आणि कर्तव्याबद्दल उदासीन आहे। हे आजच नाही बरं का, भोसले सरांच्या काळातच नाही। शंकर बावेकर नावाच्या माणसानं 1896 साली वाचन नावाची पुस्तिका लिहिली आणि त्या वाचन नावाच्या पुस्तिकेमध्ये 1896 साली त्याने अशी तक्रार केलेली आहे की
हल्लीचे शिक्षक टेक्स्टबुकाशिवाय फारसे काही वाचत नाही. 1896 त्यानंतर 2002चा हा कालावधी आणि त्याच्याही अगोदरची एक मजेशीर तक्रार आहे की हल्लीची मुलं अभ्यास करत नाही. जिथं मुली राहतात त्या वसतिगृहाच्या भोवताली चक्रा मारतात, भातावरती तूप पाहिजे म्हणून भांडण करतात. की तुम्हाला असं वाटतं की हे कुठलं गोष्टींच्या व्यक्तांवर लिहिलेलं आहे, पण हे पतंजलीचं स्टेटमेंट आहे. हल्लीची मुलं म्हणजे त्या कालची मुलं. तेव्हा अशा प्रकारची गैरव्यवस्था आणि अनास्था ही काही नवी आहे असा भाग नाही. तेव्हा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्याने हा मुद्दा मांडलेला आहे आणि तो आज या आत्मचिंतन करण्यासारखा आहे की हक्काबद्दल जागरूक आणि कर्तव्याबद्दल उदासीनता. त्याने दुसरा मुद्दा असा मांडलेला आहे की प्राथमिक शिक्षणावरती जास्त खर्च व्हावा. ही सुद्धा आपल्याकडचे बहुतेक सगळ्या अगदी म्हणजे जर्मनीच्या धिरपणीचा जो सिद्धांत आहे त्याला विरोध करताना प्राध्यापक इंडिपेंडंट असं म्हणायचे की वर शिकवून खाली आपोआप फिरवतील अशी मानगीत नाही आहे. आमच्या देशाची अवस्था अशी आहे की ती उतरंडीसारखी आहे. सगळ्यात जास्त काम करणारे गाडलेले आहे ते तळाला असतं आणि बारकट काही नाही करणारे टॉप गुंडुकलं असतं, ते टॉपला असतं. त्यामुळे ही व्यवस्था तुम्ही सांगता या पद्धतीनं होणार नाही, खाल्ल्यावर गेलं पाहिजे असं ते म्हणायचे. तेव्हा याचं प्राथमिक शिक्षणावरती जास्त खर्च हवा असा त्यांचा आग्रह आहे. आता मी तुम्हाला ग्रामीण पद्धतीचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी केंद्रबिंदू त्यांनी मानला. स्वतंत्र उत्तम वक्ते होतेच, पण वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्याची मुलं जास्तीत जास्त कशी शिकतील असा त्यांनी प्रयत्न केला. मूल्य शिक्षणाबद्दल ते सातत्यानं आग्रही होते, पण सावध होते की औपचारिक अभ्यासक्रमामधलं मूल्य शिक्षण करणार नाही यावरती त्यांचा ठाम विश्वास होता. ते असं म्हणत होते की मूल्य शिक्षण हे कुटुंबामध्ये आणि अनुभवामध्ये जीवनाचा अनुभव जो घेतोय त्यातनं उभा राहू शकतं. कर्मकांडांचा थेट विचार मांडताना ते मुलाखतीमध्ये असं म्हणतात की श्रमाच्या मोबदल्यामध्ये आपण लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण कर्मकांडांना म्हणायचे म्हणजे जरा भेटायला कोक नावाचा अमेरिकेतला उद्योगपती आला आणि आम्हाला असं म्हटलं की मी माझ्या संस्थेमार्फत तुमच्या संस्थेला मोठी देणगी देतो. त्यावेळेला अण्णाने असं सांगितलं की मला तुमचे डॉलर्स नको, माझे विद्यार्थी जी खडी फोडत आहेत ती खडी हेच माझे डॉलर्स आहेत. कर्मेरांना असं म्हणायचे माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी पोरं मी शिकवेन. कर्मेरांना असं म्हणायचे की प्रत्येक नागरामागे एक पदवीधर उभा राहायला पाहिजे. ह्या वाक्य वर्गणी आपण पूर्वीपासून ऐकलेली आहे. तर ह्या वाक्यांचा अर्थ काय होतो तर शिक्षणाच्या विस्तारीकरणाची भूमिका ही आत्माने घेतलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या व्यवस्थांचा अंतिम हेतू काय असतो. म्हणजे आपण साहित्य परिषद स्थापन करतो, आपण नाट्य परिषद स्थापन करतो, आपण एखादं तरुण मंडळ स्थापन करतो, ह्या किंवा कॉलेज चालवतो. ह्या सगळ्याचा हेतू काय आहे तर ह्या सगळ्याचा हेतू असा आहे की या देशातलं सुसंस्कृत नागरिकत्व घडलं पाहिजे आणि ते घडावं असं त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. म्हणजे मी जे म्हणालो की आपला तो देशी शिक्षण विचार आहे, हा देशी शिक्षण विचार काय सांगतो हे सगळं करायचं. म्हणजे संस्थात्मक जीवन निर्माण करायचं, मूल्यव्यवस्था टिकवून ठेवायची, परंपरेचा आत्मभान आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे म्हणून परंपरेचा अभ्यास करायचा. त्यात पण आपल्याकडे दोन परंपरा आहेत, एक वैदिक परंपरा, अवैदिक परंपरा. यामध्ये अवैदिक परंपरेचं समर्थन करणार म्हणजे काय करणार तर जो कर्मवीरांनी 550 प्राथमिक शाळा करणार. आपण एक मुद्दा लक्षात घ्या, आम्ही जेव्हा शिक्षण विस्ताराचं काम केलं त्या काळामध्ये शिक्षण विस्तार हे गव्हर्नमेंटचं पण धोरण होतं. म्हणजे सरकारच्या धोरणाला पूरक आपले विचारवंत वागत गेले. त्यामुळे त्यांचं काम कसं 2 नंबरचं 1 नंबरचं सरकारचं. म्हणजे शिक्षण विस्तार हा त्या काळातल्या सरकारच्या धोरणाचा भाग होता आणि त्यामुळे या प्रकारे शिक्षण विस्तार होत राहील. पण पुढे होतं काय, पु ल देशपांडेने आजकालच्या शांतिनिकेतनला भेट दिली आणि त्याने एक लेख दिला. त्या लेखामध्ये पु ल देशपांडे काय म्हणतात की संस्था स्थापन करताना संस्था चालक प्रसंगी घरातले दागिने विकतात, लाकडी खुर्चीवरती बसतात, 24 तास संस्थेच्या उभारणीसाठी काम करतात. त्यांच्या निधनानंतर जेव्हा ही संस्था दुसरी मंडळी चालवतात त्यावेळेला लाकडी खुर्चीचं सिंहासन होतं.
या सिंहासनामध्ये सगळी सत्ता एकवटली जाते. एकवटलेली सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते. पु ल देशपांडे जे ते लिहितात ते आज महाराष्ट्रातल्या कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये होत नाही. याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. हे सगळे दोन प्रकार चालू आहे. हे अधोगती सुरू आहे. हे अधोगती रोखण्याचा प्रयत्न मूल्य व्यवस्थेच्या माध्यमातून, मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून भोसले सरांनी केला. समज करताना मी असं म्हणेन की भोसले सरांनी काय केलं तर लोकशिक्षक म्हणून शिक्षकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. मराठीचे अध्यापक म्हणून अध्यापनाची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. दोन्ही कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करताना प्रशासकाची भूमिका ही अतिशय जबाबदारीनं प्रामाणिकपणे पार पाडली. आणि त्यांच्या देवघोळेपणाबद्दल एक स्पष्टीकरण देता येईल. प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की या विश्वाचा काळात चालू झाली कुठली तरी एक अमूर्त शक्ती आहे, पण ती अमूर्त शक्ती माणसाला सांगून जमत नाही. तुम्ही बघा निवडणुकीत सुद्धा मावश्याकांना आमच्या पंचावरती शिक्का असं आपल्याला पूर्वी म्हणायला लागायचं. तेव्हा हे का म्हणायला लागायचं तर तो चित्र जे आहे, चिन्ह जे आहे ते म्हणजे पक्षाचा विचार. त्याच पद्धतीनं आपल्याला देव कुठं आहे हे नक्की दाखवता येत नाही, तो मूर्तीमध्ये आहे. म्हणून तो प्रत्येक मूर्तीमध्ये आहे आणि प्रत्येक माणसामध्ये आहे असं गृहीत धरून सगळ्या मंदिरांची त्यांची भटकंती जी चालू होती ते महात्मा गांधींच्या प्रमाणे शिक्षणाला दिलेला एक प्रकारचा त्यांच्या व्यक्तिमत्वातला आध्यात्मिक टच होता. आणि बाकीच्यांनी वारंवार उल्लेख केलेला तर ज्यावरती विशेष विचार झाला नाही. विशेष विचार म्हणजे कसा असतं सांगतो तुम्हाला. एक्सपेरिमेंटेशन हे महत्त्वाचं आहे. कर्मीरामांचे एक्सपेरिमेंटेशनचं एक उदाहरण सांगतो. बॅरिस्टर के.जी. भट्टाने मी इंग्रजी कसा शिकलो नावाचं लेख लिहिला आहे. त्यामध्ये ते म्हणतात सिनियर पोरं वाचायचे, आम्ही ऐकायचो. सिनियर पोरं उच्चार करायचे, आम्ही त्याला फॉलो करायचं. रोज 10 इंग्रजी शब्द नवे पाठ नाही केले तर भाकरी मिळणार नाही अशी अण्णांनी आम्हाला तंबी दिलेली होती. महाराष्ट्रात पहिल्या पानावरच्या चुका जर काढून दाखवल्या तर त्यावेळेला एकाला बक्षीस असेल, ते एकाला बक्षीस पांढरून मिळवलं पाहिजे असं सांगायचे. म्हणजे व्हॉट इज द एक्सपेरिमेंटेशन की या ठिकाणी मौखिक परंपरा आहे. मौखिक परंपरा ऐकायचं बोलायचं. बघा कारण तुम्हाला खूप माहिती असते कमलाकांता मास्तकांता असं कसं झालं येड्यात येड माझ्या नशिबी आलं कुणी गाणं गेले माहीत नाही, पण परंपरेनं टिकून आलंय. त्या मौखिक परंपरेचा कर्मवीरांनी किती वापर करून घेतला. तसं भोसले सरांचं एक्सपेरिमेंट काय आहे. भोसले सरांचं एक्सपेरिमेंट आहे चालणं. चालण्याला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी व्यायामाचा राजा असं म्हटलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर BP शुगर झाल्यानंतर काही माणसं चालवायला सुरुवात करतात. त्याला मी मॉर्निंग वॉकच्या ऐवजी वॉर्निंग वॉक म्हणतो. तो वॉर्निंग वॉक मिळाला म्हणजे अखंडपणे म्हणजे मला आठवत आहे माझ्या कॉलेजमधून मी बाहेर पडलो की बऱ्याच वेळेला बसल्याचं तो त्यांचा विशिष्ट डबा घेऊन उभा असायचे आणि मोटरसायकलवरून थांबायचं त्यांच्याजवळ. सर तुम्हाला स्टँडवर सुरू नाही गडबडीनं म्हणायचं. मी चालतच जाणार आणि या पद्धतीने नुसते स्वतः गोष्टी चालले का चालणाऱ्यांचा संप्रदाय निर्माण केला ते आणि चालणाऱ्यांना गजानन महाराजांचे भेटलं घेऊन गेले. कारण चालणं आता तुम्ही बघा आषाढी वारीला 250 किलोमीटर अंतर वारकरी आपले हसत हसत पायी चालत पूर्ण करतात. आपल्या तीर्थयात्रामध्ये चालत जाणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा चालण्याचा मॉर्निंग वॉकचा हा व्यायाम आहे. काही काही माणसं मात्र इतकं आळस करतात की ते असं घेतात की मला आज आणखी मॉर्निंग वॉकला जायला उशीर झाला. गेली 4-5 वर्ष असंच चाललं की मला मॉर्निंग वॉकला जायला जमत नाही असं म्हणतो माणूस पण. तर हे मॉर्निंग वॉक किंवा चालण्याची जी सवय आहे ती चालण्याची सवय रुजवणं आपल्या परिसरातले सहकारी तयार करणं ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत. आणि शेवटी कसं आहे भोसले हे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलं माणूस होतं. त्यांच्या ताब्यामध्ये काही फार मोठ्या संस्था नव्हत्या. कारण विष्णूशास्त्रीचे पूर्ण करणे असं म्हटलं आहे त्या महाराष्ट्रात काम करायचं असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे रचना आणि दुसरं म्हणजे रचना. रचना म्हणजे संस्था काढणं आणि रचना म्हणजे लिहिणं किंवा बोलणं. लिहिणं किंवा बोलणं एका रचना प्रकारामध्ये भोसले हयात व्यस्त राहिले. आणि जिथं रचना प्रकार आहे ते समजा आम्हाला संस्था उभा करता येत नाही, हरीला संस्था उभा करता येत नाही, दशरथला संस्था उभा करता येत नाही, तर आम्हाला संस्था उभा करता पाठीमागे असायचा
हे काम भोसले त्यांच्या कारकिर्दीमध्ये रामाच्या पाठीमागे लक्ष्मण असावा त्या पद्धतीने ते उभा राहिले. कर्तृत्वातले ते महत्त्वाचे आदर्श होते. अशा आपल्या तालुक्यातल्या सर्वांगीण अशा प्रकारच्या आदर्शवत व्यक्तिमत्वाबद्दल आपण सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि सलग वेळी मला सहन केलं. याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला ग्वाही देतो की कुणालाही जाऊ द्यायला गेले आता वादळीची बाब असं म्हणायच्या माझं भाषण.